जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विभागातील घटक चौथा मालिका पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 21 ते 30 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, मानसिक क्षमता चाचणी या विभागातील मालिका पूर्ण करा या घटकातील आपण प्रश्न पाहत आहोत। हा प्रश्न क्रमांक 21 आपल्यासमोर दिसतो आहे। यामध्ये प्रश्नाकृत्या आणि उत्तराकृत्या दिल्या आहेत। प्रश्नाकृत्यामध्ये 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या आकृत्या दिल्या आहेत आणि या तिन्ही आकृत्यामध्ये कसा बदल होत चाललेला आहे त्याचा आपण अभ्यास करूया। बघा, प्रथम पहिल्या चौरसामध्ये या ठिकाणी हे वर्तुळाचं चिन्ह आहे। दुसऱ्या चौरसामध्ये त्याच्या विरुद्ध बाजूस आणखीन एक वर्तुळाचं चिन्ह वाढलेलं आहे। क्रम बघा कसा बदलत चालला आहे। आणि तिसऱ्या चौरसामध्ये पुन्हा डाव्या बाजूला आणखीन एक वर्तुळ वाढलेलं आहे। आता या क्रमाने चौथ्या क्रमांकाची जी आकृती असेल त्यामध्ये एक चौरस आणि या चौरसामध्ये हा पहिला वर्तुळ, हे अशा प्रकारचे पहिले 3 वर्तुळ आणि याच्या विरुद्ध बाजूस म्हणजे या ठिकाणी वर्तुळ, ही अशी आकृती या चौथ्या स्थानावरती असायला हवी। आणि उत्तर आकृत्यामध्ये अशी आकृती पर्याय क्रमांक डी आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक डी चे वर्तुळ हे पूर्णपणे भरीव काळे करणार आहोत। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22। या प्रश्न क्रमांक 22 मध्ये सुद्धा या 3 आकृत्या दिलेल्या आहेत आणि या 3 आकृत्यामध्ये कसा बदल होत चालला आहे तो आपण पाहूया। पहिली आकृती त्रिकोण आणि त्याच्या बाजूला एक रेषा आहे। दुसऱ्या आकृतीमध्ये चौकोन आणि 2 रेषा आहेत। तर तिसऱ्या आकृतीमध्ये पंचकोन आणि 3 रेषा आहेत। म्हणजे बघा, या ठिकाणी एक एक बाजू वाढत असलेली आकृती आहे। इथं त्रिकोण आहे, इथं चौकोन आहे, इथं पंचकोन आहे। तर या ठिकाणी कोणती आकृती असणार आहे? षटकोन। षटकोनाची आकृती आपल्याला इथं असणार आहे। आपण षटकोन काढून घेऊया। हा षटकोनाची आकृती आपण इथं काढली आहे। इथं एक रेषा आहे, इथं 2 रेषा आहेत आणि इथं 3 रेषा आहेत। म्हणजे या ठिकाणी 4 रेषा असायला हव्यात। आणि आता अशी आकृती उत्तर पर्यायामध्ये बघा कोणती आहे? सी क्रमांकाची आकृती। इथं षटकोन आहे आणि त्याच्या बाजूला 4 रेषा आहेत। म्हणजे मालिका पूर्ण करणारी ही सी क्रमांकाची आकृती आहे, म्हणून आपण सीचा पर्याय हा काळा करणार आहोत। पूर्ण वर्तुळ हे काळे करायचे आहे, याच्या बाहेर रेष येऊ द्यायची नाही। आता आपण प्रश्न क्रमांक 23 सोडवणार आहोत। या प्रश्नाच्या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या ठिकाणी प्रत्येक आकृतीमध्ये चौरस आहे। पहिल्या आकृतीचे आपण निरीक्षण करूया। पहिल्या आकृतीमध्ये हा चौरस आहे, त्याच्या मध्यभागी एक उजव्या बाजूला उभी रेषा आहे आणि ही खालच्या बाजूची जी रेषा आहे, बाजू आहे, ती बाहेर वाढवलेली आहे। आता दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये कसा बदल झाला आहे बघा। ही जी वाढवलेली रेषा आहे दुसऱ्या आकृतीमध्ये इथं दिसत नाही। याचा अर्थ असा की ही जी आकृती अशी होती, या आकृतीस 90 अंशामध्ये फिरवलं आहे। 90 अंशात फिरवलं म्हणजे त्या आकृतीची दिशा ही अशी झाली। अशा पद्धतीने त्या आकृतीची दिशा बदलली आहे। बघा, या ठिकाणी असलेलं हे टोक, बाहेर आलेली बाजू या ठिकाणी बाहेर आलेली दिसते आपल्याला। असा बदल झालेला आहे। आणि पुन्हा काय वाढलं या आकृतीमध्ये? तर आतमध्ये आणखीन एक रेषा वाढली आणि या ठिकाणची बाजूसुद्धा वाढलेली आहे। आता पुन्हा या आकृतीचं जसं इथं 90 अंशामध्ये बदल झाला, तसंच ही आकृतीसुद्धा या ठिकाणी येत असताना पुन्हा 90 अंशात फिरणार आहे। बघा, याचं टोक असं आहे
ही ज्यावेळेस 90 अंशात फिरेल त्यावेळेस अशी बाजू येईल आणि हे जे टोक होतं ते इथं आपल्याला दिसतंय. ही जी बाजू आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि ही बाजू एक्स्ट्रा या आकृतीमध्ये वाढलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक रेषा वाढलेली आहे. आता चौथ्या क्रमांकाची आकृती कशी असेल तर सर्वप्रथम ही 3 क्रमांकाची आकृती आपण काढून घेऊ. चौथ्या क्रमांकाची आकृती ही ही एक बाजू वाढलेली असेल आणि आतमध्ये 1 2 3 आणि या 4 रेषा आणि ह्या चारही बाजू बाहेरच्या दिशेने असे वाढलेल्या असतील आणि अशी आकृती ही उत्तर पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक एशी जुळते आहे. म्हणून आपण या एचे वर्तुळ हे पूर्णपणे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 24च्या प्रश्नाकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. या प्रश्नाकृत्यामध्ये मालिका बदल कसा झाला आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. सर्वात पहिली जी आकृती आहे याच्यामध्ये वर्तुळ आहे. वर्तुळ तिन्ही आकृत्यामध्ये आहे. पहिल्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये हे असे अर्धवर्तुळाकार 2 भाग आहेत आणि मध्यभागी एक रेषा ओढलेली आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये हे अर्धवर्तुळाकार भाग कसे झाले आहेत, खाली आणि वर आहे आणि ही जी आडवी रेषा होती या ठिकाणी उभ्या आहेत, या ठिकाणी एकच रेषा होती, या ठिकाणी 2 रेषा झाल्या म्हणजे या रेषांची संख्या वाढत चालली. आता तिसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा काय संबंध झाला आहे तर जे अर्धवर्तुळ वर आणि खाली होते ते पुन्हा पहिल्या आकृतीसारखे बाजूबाजूला आले म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे. म्हणजे पहिल्या आकृतीमधले अर्धवर्तुळ आणि तिसऱ्या आकृतीमधले अर्धवर्तुळ हे सारखे आहेत. आता हाच संबंध लक्षात घेता दुसऱ्या आकृतीतले अर्धवर्तुळ आणि चौथ्या आकृतीतले अर्धवर्तुळ हे सारखे असायला हवेत. आपण आकृती काढण्याचा प्रयत्न करूया. हे बाहेरील वर्तुळ आणि यामध्ये जसे खाली आणि वर अर्धवर्तुळ आहे तसे अर्धवर्तुळ आपण काढून घेऊ. हे अशा पद्धतीचे 2 अर्धवर्तुळ काढले. या ठिकाणी एक आडवी रेषा आहे, या ठिकाणी उभ्या रेषा आहेत 2, या ठिकाणी 3 आडव्या रेषा आहेत आणि या ठिकाणी उभ्या 4 रेषा असायला हव्यात. आता अशी आकृती उत्तर पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिसते आहे बघा, पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी आणि ही आपण काढलेली पेन्सिलने काढलेली आकृती ही जुळते आहे. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे पूर्णपणे भरीव काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 25च्या प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण करा. या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये हा जो दिसणारा मध्यभागचा भाग आहे ही आकृती याच्यामध्ये आणि दुसऱ्या आकृतीमध्ये कसा बदल झाला आहे तो बघा. पहिली आकृती ही दुसऱ्या आकृतीमध्ये 180 अंशात त्याच्यात बदल झाला आहे किंवा याची ही आरशातली प्रतिमा आहे असं आपण म्हणू. आणि या ठिकाणी जे 2 काळ्या ठिपके आहेत ते दुसऱ्या आकृतीमध्ये त्यांची जागा ही मध्यभागी आलेली आहे. पहिल्या आकृतीमध्ये ते डाव्या बाजूला आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये त्या हे काळे ठिपके मध्यभागी आले आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये बदल काय झाला आहे, पुन्हा या आकृतीचा मधला भाग पुन्हा आहे ह्याच्यातली आरशाची प्रतिमा आहे किंवा पहिल्या आकृती आणि ही तिसरी आकृती समान आहे असं आपण समजू. पण काळ्या ठिपक्यामध्ये काय बदल झाला आहे, या ठिकाणी एका बाजूला असलेले या ठिकाणी मध्यभागी आहेत, या ठिकाणी उजव्या बाजूला आलेत आणि या ठिकाणी येत असताना पुन्हा हे काळे ठिपके मध्यभागी येणार आहेत. पण ही जी मधली आकृती आहे याच्यामध्ये बदल काय असणार आहे, ही जशी आकृती आहे तशीच इथली आकृती असणार आहे. 2 क्रमांकाची जे मध्यभागची जी आकृती आहे तशीच 4 क्रमांकाची सुद्धा मध्यभागची आकृती असणार आहे. ही मध्यभागची आकृती अशी, पण काळे ठिपके या ठिकाणी उजव्या बाजूला आहेत तर या ठिकाणी हे मध्यभागी असतील. म्हणून अशी आकृती ही उत्तर पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिसते ते बघा, पर्याय क्रमांक सी मध्ये ही आकृती आपल्याला दिसते आहे.
म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 26च्या प्रश्नाकृत्या दिसत आहेत. या प्रश्नाकृत्यामध्ये प्रत्येक चौरसाचे 4 भाग केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ABCD हे अक्षर आहेत, पण त्यांचा कसा क्रम बदलत चालला आहे त्याचं आपण निरीक्षण करूया. पहिल्या आकृतीमध्ये A, B, C आणि D म्हणजे घड्याळाच्या दिशेने या ABCD फिरत आहे. पण दुसऱ्या चौरसामध्ये हा A जो आहे तो सरळ नाही, तर तो 90 अंशात झुकलेला आहे. 90 अंशात उजवीकडे हे Aची आकृती 90 अंशात अशा पद्धतीने झुकलेली आहे. म्हणजे हाच जो पूर्णच्या पूर्ण चौरस आहे तो 90 अंशामध्ये झुकलेला आहे या बाजूला. आणि ही आकृती A, B, C आणि D याच क्रमाने आहे. पुन्हा तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, हा जो चौरस आहे तो पुन्हा 90 अंशामध्ये अशा पद्धतीने झुकला आहे. म्हणून A, B, C आणि D हा क्रम तयार झाला आहे. आता या ठिकाणी ही जी आकृती असणार आहे या ठिकाणी कसा बदल असणार आहे बघा. तर हे A अक्षर हे या पद्धतीनं पुन्हा आणखीन 90 अंशात या झुकलेलं असणार आहे. 90 अंशात घड्याळाच्या दिशेने फिरलेला असणार आहे. त्यामुळे A या ठिकाणी Bची आकृती येईल, या ठिकाणी C आणि या ठिकाणी Dची आकृती येईल. अशा पद्धतीने हे A, B, C आणि D. आता अशी आकृती आपल्याला कुठे दिसते आहे? A, B, C, D. पर्याय क्रमांक A ही आकृती याच्याशी जुळत आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक Aचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 27 आपल्याला दिसतो आहे आणि यामध्ये असलेल्या प्रश्न आकृत्या बघा. पहिल्या आकृतीमध्ये बाण आहे, दुसऱ्यात आहे आणि तिसऱ्यात पण आहे. फक्त बदल कुठं झाला आहे तर या बाणाच्या पहिल्या आकृतीमध्ये या बाणाच्या डाव्या बाजूस एक छोटंसं वर्तुळ आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये याच्या उजव्या बाजूस एक वर्तुळ वाढलेलं आहे. तिसऱ्या बाजूस पुन्हा आणखीन एक वर्तुळ वाढलं आहे, म्हणजे डाव्या बाजूस 2 वर्तुळ आणि उजव्या बाजूस 1 वर्तुळ आहे. चौथ्या आकृतीमध्ये काय बदल होईल? हा बाण जशास तसा राहील, डाव्या बाजूचे 2 वर्तुळ जसे तसे राहतील. सर्वात दुसऱ्या आकृतीतला हा आणखीन एक वर्तुळ राहील आणि चौथा वर्तुळ या आकृतीमध्ये वाढणार आहे. ह्या अशा प्रकारची आकृती आपल्याला या चौथ्या चौरसामध्ये दिसणार आहे. अशी आकृती उत्तर पर्यायामध्ये बघा कुठली दिसते आहे? पर्याय क्रमांक C या आकृतीशी ही आकृती जुळते आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक C चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 28च्या प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण करूया आपण. पहिल्या चौरसामध्ये या ठिकाणी वरच्या बाजूला एक बाण दिसतो आहे, खालच्या बाजूला एक बाण आणि चौरस आहे. आता याच्यात दुसऱ्या स्थानी जात असताना कसा बदल झाला आहे तो बघा. हे जे खालील आकृती आहे ती या कोपऱ्यात आलेली दिसते आपल्याला. म्हणजे या आकृतीची जागा किती अंशामध्ये बदल झाला आहे? 45 अंशामध्ये. 45 अंशामध्ये ती घड्याळाच्या दिशेने फिरत आहे बघा. म्हणजे 45 अंश आपण कधी म्हणतो? ही आकृती अशी आहे आणि ज्यावेळेस ही आकृती अशा पद्धतीने तिच्यामध्ये बदल होतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की ही आकृती 45 अंशामध्ये तिच्यामध्ये बदल झालेला आहे. घड्याळाच्या दिशेने ती 45 अंशामध्ये फिरलेली आहे बघा. ही अशी असलेली आकृती अशा पद्धतीच्या स्थितीमध्ये आली. 45 अंशाचा त्याच्यामध्ये घड्याळाच्या दिशेने बदल झालेला आहे. आता या आकृतीमध्ये पहिल्या बाणामध्ये काय बदल झाला आहे? तो पहिला बाण हा वरच्या बाजूला होता, तो डाव्या बाजूला आहे. आपल्याला माहीत आहे ही आकृती अशी होती, ती ज्यावेळेस अशी होते तर 90 अंशामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला आपण असं म्हणतो. हा बाण 90 अंशाने पण कोणत्या दिशेने? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे.
ही आकृती या ठिकाणी आली म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 अंशात आलेली आहे. आता तिसऱ्या आकृतीमध्ये बघा याच्यामध्ये काय बदल झाला आहे. हा बाण पुन्हा 90 अंशाने म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत तो इथपर्यंत आलेला आहे आणि या ठिकाणी असलेली ही आकृती 45 अंशामध्ये फिरत इथपर्यंत आलेली आहे. याच्यानंतर चौथ्या स्थानी बघा ही आकृती 45 अंशामध्ये ज्यावेळेस फिरते त्यावेळेस ती इथे आलेली असेल म्हणजे हा चौरस असा हे चौकोन आणि या ठिकाणी हा असा बाण असेल तर या ठिकाणी असलेला बाण हा घड्याळाच्या उलट्या दिशेने 90 अंशामध्ये फिरत तो इथं आलेला असेल अशा प्रकारे. आणि या पद्धतीनं दिसणारी म्हणजे या ठिकाणी दिसणारा बाण आणि या कोपऱ्यात असलेली ही आकृती अशी आकृती आपल्याला उत्तर पर्यायामध्ये बघा कुठे दिसते आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये. पर्याय क्रमांक सी मध्ये बघा ही आकृती एकदम बरोबर जुळते आहे. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 29ची प्रश्नाकृत्या पहा. या प्रश्नाकृत्यामध्ये काय बदल होत गेला या 3 आकृत्यामध्ये तो आपण ठरणार आहोत. बघा 1 क्रमांकाचा जो पर्याय आहे तशीच हुबेहूब जशास तशी आकृती ही 3 क्रमांकाची आहे आणि हाच क्रमसंबंध लक्षात घेता 1 क्रमांकासारखी जर 3 क्रमांकाची आकृती असेल तर 2 क्रमांकाच्या आकृतीसारखी ही 4 क्रमांकाची आकृती असायलाच हवी. म्हणून हुबेहूब अशीच दिसणारी आकृती या उत्तर पर्यायामध्ये बघा कुठे दिसते आहे. पर्याय क्रमांक ए आणि ही 2 क्रमांकाची आकृती सारखीच दिसत आहे. म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर म्हणून पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. काळे करत असताना या वर्तुळाच्या बाहेर रंग हा काळेपणा येणार नाही याची काळजी घ्या. आता प्रश्न क्रमांक 30च्या प्रश्नाकृत्यांचं निरीक्षण करा. हा पण अतिशय सोपा असलेला प्रश्न. यामध्ये बघा पहिल्या क्रमांकाची जी आकृती आहे यामध्ये एक फुलाची आकृती आहे, त्याला 4 पाकळ्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये काय बदल झाला आहे तर 1 पाकळी कमी झाली. तिसऱ्या याच्यामध्ये फक्त 2च पाकळ्या आहेत, 2 पाकळ्या कमी झाल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकाची आकृती जी असेल त्या ठिकाणी फक्त 1च पाकळी असायला हवी आणि 1 पाकळी असलेला पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक ए आहे. पण यापैकी योग्य पर्याय कोणता तर मध्यभागी असलेले हे वर्तुळ हे या 3 आकृत्यामध्ये आहे. पण जो उत्तर पर्याय आहे या ठिकाणी वर्तुळ नाही तर इथं चौरस आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत. मानसिक क्षमता चाचणी या विषयातील पहिल्या 3 घटकांच्या प्लेलिस्टची लिंक वरील आय बटनमध्ये दिली आहे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे. आपण अद्याप त्यांचा अभ्यास केला नसेल तर त्यांचा अभ्यास नक्की करावा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.